नमस्कार सर्वांना. मी नीता देशमुख, साधन व्यक्ती, पंचायत समिती मेहकर. सध्या आपण सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबवित आहोत. दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव हा उपक्रम राबविण्याचे शासन निर्णय आपल्याला प्राप्त झाला. वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात आणि व्यक्तींमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करतो. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला चालना मिळते. तसेच वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो. वाचन हे एक आवश्यक भाषिक कौशल्य आहे. त्यासाठीच व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने आपल्याला महावाचन उत्सव हा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 2470 शाळा आहेत. तर या सर्व शाळांवर महावाचन उत्सव हा उपक्रम राबविणे सुरू आहे आणि हा उपक्रम राबविल्यानंतर आपल्याला एक जिल्हा स्तरावरून लिंक आलेली आहे. त्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन याचं करायचं आहे. तर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2470 शाळा आहेत. त्यापैकी 2257 शाळा ह्या रजिस्टर झालेल्या आहेत आणि 213 शाळा ह्या रजिस्टर होण्याच्या बाकी आहेत. तर त्या सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि अशा प्रकारे रजिस्ट्रेशन हे पूर्ण करायचं आहे. तर यामध्ये मेहकरचा जर विचार केला तर मेहकरमध्ये 250 शाळा आहेत एकूण. त्यापैकी 237 शाळा या रजिस्टर झालेल्या आहेत आणि 13 शाळा म्हणजे एकदम कमी शाळा ह्या बाकी आहेत. तर त्या 13ही शाळांना मी आता हा व्हिडिओ सेंड करणार आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ पाहून लगेच रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि 100% रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे. तसंच इतरही तालुक्यातील लोकांनी हा व्हिडिओ सेंड करायचा आहे आणि आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करायचं आहे. अगदी 2च मिनिटाचा वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र गव्हर्मेंटकडून प्रत्येक आपली जी केंद्राचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण ही लिंक शेअर केलेली आहे. म्हणजे सगळ्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना ही लिंक अवेलेबल झालेली आहे. तर त्यावर तुम्ही असं टच केल्यानंतर क्रोममध्ये ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर आपल्याला आता स्क्रीनवर अशा प्रकारे स्कूल युजर रजिस्ट्रेशन म्हणून युजर लॉग इन होते. त्यामध्ये सर्वप्रथम प्रिन्सिपल, हेडमास्टर, फर्स्ट नेम. तर इथे फर्स्ट नेम म्हणजे नाव टाकायचं आहे. आता माझं नाव आहे नीता श्रीधरराव देशमुख. फर्स्ट नेम म्हणजे मी इथे नीता टाकणार आहे. तर तुम्ही तुमचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल, हेडमास्टर, लास्ट नेम. लास्ट नेम म्हणजे आडनाव आपल्याला टाकायचं आहे. इथं आडनाव टाकायचं आहे. आडनाव टाकल्यानंतर समोरचं इथं प्रिन्सिपल, हेडमास्टर, ईमेल. इथं आपण ईमेल टाकायचं आहे. त्यानंतर येतं प्रिन्सिपल, हेडमास्टर, मोबाईल नंबर. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर शाळेचा UDIS नंबर. आता आपला UDIS नंबर सगळ्यांना पाठच असतात. 27 इथे आलेले आहेत 27040813 आपण UDIS नंबर टाकल्यानंतर लगेच इथं आपल्या शाळेचं नाव येतं. मग ते शाळेचं नाव आल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली जायचं. इथं डिस्ट्रिक्ट नेम येतं. डिस्ट्रिक्ट नेम आपला बुलढाणा आहे, तो बुलढाणा टाकायचं. त्यानंतर ब्लॉक नेम म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर मॅनेजमेंट टाईप येतं. मॅनेजमेंट टाईपमध्ये आपली खाजगी शाळा असली तर खाजगी, झेडपीची असली तर झेडपी, त्यानंतर नगरपालिका असली तर नगरपालिका टाकायची. मीडियम ऑफ एज्युकेशन याच्यामध्ये आपलं माध्यम कोणचं आहे, उर्दू आहे, मराठी आहे का इंग्रजी आहे ते टाकायचं आहे. त्यानंतरचं येतं स्कूल स्ट्रेंथ, टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल फ्रॉम स्टँडर्ड 3 to 12 म्हणजे 3री ते 12वीचा पट आपल्याला इथं टाकायचा आहे. त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे, तो पासवर्ड टाकायचा आहे.
तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म करायचा आहे. आणि कन्फर्म केल्यानंतर मग सबमिट करायचं आहे. पहा, सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे मेसेज येणार आहे आपल्याला महाराष्ट्र महावाचन कडून की आता इथं काय आलं, फॉर्म इज इनव्हॅलिड. म्हणजे का बरं, आता मी माहिती भरलेली नाही त्यामुळे तसं आलं. तुम्ही माहिती भरल्यानंतर तुमचं काय येणार आहे, युअर स्कूल हॅज बीन रजिस्टर. मग ते क्लिक करायचं. असं क्लिक केल्यानंतर आपली माहिती पूर्ण भरल्या गेलेली आहे. फक्त 2 मिनटाचा कालावधी आपल्याला लागतो. यामध्ये काहीही अडचण येत नाही. आपण जर एक एक स्टेप पूर्ण करत गेलो तर आपल्याला आपलं जे माहिती आहे ही सक्सेसफुली होते आणि आपली शाळा ही 100% रजिस्टर होते. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला आणि एकदम सोपा येतो, आपल्याला समजला पण असेलच. काही अडचण आली तर मला कॉल करायचा आहे आणि माझ्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.